आपण सांगली कर्नाळ रोडवर आहोत. या सांगली कर्नाळ रोडवरती या रस्त्याचं रुंदीकरण चाललं आहे. कसा बघा विचित्र प्रकार आहे हा. महाराष्ट्रातच चालतो का, त्यातल्या त्यात सांगलीतच चालतो का, हा बघावं लागेल. आता हा जो रुंदीकरणाचा रोड चालू आहे याच्याबरोबर मध्ये ही लाईन आहे MSEBची. बाहेरच्या बाजूला शेतकऱ्यांच्या ह्याला लागून हे नाला आहे आणि हा जो 10 फूट ते 15 फूट रुंदीनं रोड करायचं चाललं आहे. इथं 20-20, 30-30 फुटावरती हे स्ट्रीट लाईट आहे किंवा कंझ्युमर लाईट आहे. याच्यामुळं हा रोड काम करण्यामध्ये हा व्यत्यय येत आहे. जर का तुम्हाला काम करायचंच असेल ना तर असं अर्धवट बुद्धीनं का करायचं. ह्या संपूर्ण लाईट आधी शिफ्ट करून घ्यायला पाहिजेत. पूर्ण यंत्रणा तुमची लागली पाहिजे आणि मग एकसारखा हा रोड करणं गरजेचं आहे. जसं कुत्र्यानं जागोजागी घाण केल्यासारखी हे तुकडं काम करायचं हे कोणत्या कायद्यात बसतं. संपूर्ण बघा या रोडवरती सगळे पोल असे मध्ये आहेत. अरे हे पोल एक ना एक दिवस काढणार आहातच ना, मग आधीच पोल काढा ना, आधीच पोल काढा. त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा एकसारखं काम करायला संधी भेटेल ना आणि कामाला क्वालिटी पण येईल. ज्या ठिकाणी पोल तुम्ही नंतर काढणार आणि त्याच ठिकाणी परत रस्ता करणार म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला ते पॅचवर्क करावं लागणार, म्हणजे कामाची क्वालिटी ढासळणार. एवढी बुद्धी का नसावी आपल्याला. मी म्हणतो PWDच्या अधिकाऱ्यांना रोड मंजूर करत असताना या MSEBचे पोल असोत वा महानगरपालिकेचे वृक्ष असोत यांना काढायची व्यवस्था पण तुम्ही त्या टेंडर बरोबरच काढली पाहिजे आणि ते काढल्यानंतरच वर्क ऑर्डर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि ठेकेदाराला तर मी विनंती करतो तुम्ही ठेका घेत असताना पहिल्यांदा येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही वर्क ऑर्डर घेऊ नका. निष्कारण तुम्ही वर्क ऑर्डर घेऊन हे असं तुकडे करून टाकता आणि जनतेला त्रास देता. या रोडची इतकी पावसाळ्यामध्ये अवस्था वाईट आहे. अरे दुसऱ्याचा जीव म्हणजे तुम्हाला कळत नाही का. माझं तर ईश्वरचरणी प्रार्थना आहे की या रोडवर काम करणारे अधिकारी आहेत ना त्यांचा एकदा अपघात होऊ दे म्हणजे अक्कल येईल. बघा ना हे खड्डे या गाड्यांची का अवस्था होते. त्यामुळं माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. धन्यवाद.